बाबा नमस्कार. नमस्कार. अ, बाबा तुम्हाला इथे येण्यापूर्वी त्रास होत होता ना? हो. आपण आता बाबा आपल्याकडे पेशंट होते, तर त्यांच्याबद्दल त्यांच्याच तोंडून आपण थोडंसं जाणून घेतोय त्यांच्या त्रासाबद्दल, इथं आलेल्या त्यांच्या ट्रीटमेंटच्या अनुभवाबद्दल. तर त्यांच्याच तोंडून थोडंसं जाणून घेऊया. तर बाबा सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगता? यादव भास्कर इकपर. आणि बाबा इथे येण्यापूर्वी तुम्हाला त्रास काय होता? येण्यापूर्वी माझी सर्व गती छातीमध्ये दुखायला लागलं. हं, पण म्हणजे कधी अनुभव बी नव्हता आम्हाला. छाती दुखणं कधी आला म्हणजे त्रास होईल बी नव्हता. हं. एकाएकी तो उद्भवला. हां. त्याच्यामुळं मग इकडं तर आमचे आणि नांदगावचे डॉक्टर आहे ना आनंद पारख, हं, त्यांनी चिठ्ठी दिली हं, यांच्याकडे जा म्हणे. हं. मग आम्ही इकडं मग बाबा तिथे तुमच्या आधी काही टेस्ट वगैरे काही ट्रीटमेंट झाल्या होत्या का इकडे बघून सांग. हा तिकडं केलं आणि तिथं स्टेटमेंट केलं आणि तिथं 12-1 वाजेला पुढे होतो, हां. नांदगावला होतो. हं, तिकडून स्टेटमेंट केल्या, हं. त्यांनी चिठ्ठी दिली. मग तुम्ही ना म्हणे लगेच नाशिकला जा म्हणे, हं. हृदय चेक करून घ्या म्हणे तुम्ही हृदय. अच्छा. मग लगेच त्यांनी पत्ता दिला मला. हं. आम्ही डायरेक्ट इकडं आलो. मग जेव्हा बाबा इथे आले, मग सगळ्यात पहिले तुमची भेट कोणत्या डॉक्टरशी झाली होती? डॉक्टर चोपडा सरांशी झाली होती का? ते मला ते काय लक्षातच आलं नाही माझ्या अच्छा, याच्या. तुम्ही शुद्धीत नव्हते. हां. मी एवढं आता सगळे पाहुणेच करीत होते, त्यामुळे मला काही हेच करायचं काम नव्हतं. अच्छा. मग ठीक आहे. मग चोपडा सरांबद्दल तुम्ही नंतर कळलं असेल. हा, पण मग कोण? आल्यानंतर इथं मॅग्नमला तुमच्याकडे टेस्ट झाल्या असतील बाबा? हो, टेस्ट झाल्या नाही कोणची तर. मग टेस्टमध्ये तुम्हाला कळलं होतं का की तुमच्या छातीमध्ये प्रॉब्लेम काय आहे? इथे आले. तिकडं आले ना, इकडं छोट्या कडाला आहे ना, तिकडं चेक केलं होतं ना, हा. सुजयले म्हणे. अच्छा. सुजयले म्हणे. तर तो डॉक्टर म्हणे तुम्ही झटपट नाशिकला जा म्हणे, काही प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणे. त्याच्यामुळे आम्ही घाई अच्छा, नाशिकमध्ये आले. आले गाई. आम्ही कानागाडी केली ती यायची. आता घरच्यांनी मला बजाबरीने जाय म्हणे ते सांगितलं होतं, त्यामुळं घाई पोराने घेऊन आला पोरं. अच्छा. मग आता इथं आले बाबा, तुमचं वय साधारण आता किती 60च्या पुढे गेलं असेल? नाही आता 50-55 असं. हां, 55 वय बाबा. मग आता तुम्हाला छातीचा त्रास सुरू झाला, तुम्ही गाडीमध्ये इथपर्यंत आले. हो. मग त्या गाडीमधली तुमची कंडिशन कशी होती तेव्हा आणण्यामध्ये, मी त्या थोडं- प्रवासामध्ये? प्रवासामध्ये म्हणलो ना, मी 2 दिवस झोपेल नव्हतो. अच्छा. त्यामुळे मी झोपूनच आलो होते. म्हणजे काही हेच प्रॉब्लेमच नव्हता काही. म्हणजे तुम्हाला जाणवलंच नाही काही. पेनिंग वगैरे काहीच म्हणजे नाही? थोडं दुखत होतं ना, हा. जवळ पॉवर त्या गोळ्या गेलो होत्या ना, हां. जवळ मग तो पॉवर संपत आला ना 5-6च्या पिरियडमध्ये नाही दुखणं इथलं छातीमधलं आहे ना, ऑटोमॅटिक ते हं. बंद होऊन गेलं इथलं हा. व्यवस्थित. बरं. बाबा थोडं तिकडं बघून बोला. हां. हां. मग बाबा ज्यावेळेस तुम्ही इकडं आले, इकडं शिफ्ट झाले, इकडे टेस्ट झाल्या तुमच्या, टेस्ट वगैरे झाल्यानंतर मग डॉक्टर बोलले असतील की तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत की नुसतं मसल पेन आहे, त्याच्याबद्दल काय डिस्कशन झालं दादा? थोडंसं बंद कर. ते ना मला काही त्याच्यामध्ये मला काही सांगता येणार मी नव्हतोय बी. पाहुणे होते त्यालाच माहिती, त्याला काही मी विचारलं सुद्धा नाही त्याला. त्यांनी तेच केलं, मग ते परस्पर त्यांनीच केलं काय करायचं ते. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच आयडिया? अनुभव घेतलीच नाही मी, आयडिया घेतलीच नाही त्यांच्यापासून. तेच करणार होते ना सगळे. अच्छा. हा? हां, म्हणजे आपण जे म्हणतो की अंधारामध्ये सुख, तुम्ही पूर्ण अंधारातच होते. म्हणजे 50% पण उजेडात नव्हते. म्हणजे सगळं ते जाऊन हेच करून टाकलं त्यांनी, म्हणजे त्यांनी सगळं हे केलं म्हणजे. अच्छा. हां, मग ज्यावेळेस तुमचं आता सगळं झालेलं आहे बाबा, तर तुमची एन्जिओप्लास्टीची वेळ आली होती का? हो, एंजियोप्लास्टी केली. हां, एन्जिओप्लास्टी केली. दादा ब्लॉकेजेसबद्दल माहिती आहे किती पर्सेंट होते? 4 ब्लॉकेजेस होते. 4 ब्लॉकेजेस होते. तुमची एन्जिओप्लास्टी झाली. एन्जिओप्लास्टीच्या वेळेस तुम्हाला जाणवलं होतं बाबा की तुमची एन्जिओप्लास्टी होते? थोडं हां, तिथं टोचल्यासारखं झालं ते, हे होतं ना, हां. तिथं जाणवलं होतं मला. सगळं लक्ष होतं पण ते एवढं म्हणजे समजून येत नव्हतं ते. तिथं भूल दिली जाते ना बाबा. बोल देत त्यामुळं आहे ना, सगळं पाहतो मी ते त्याच्यामध्ये बी पाहत होतो सगळं, हां. पण एवढं हे करीत नव्हतं मी. अच्छा. मग झाली आता बाबा एन्जिओप्लास्टी झाली, ब्लॉकेजेस गेले, तुम्ही आता रिलॅक्समध्ये आहात. मग आता तुम्ही पुढे कशा पद्धतीने जगण्याचा निर्णय घेतलाय बाबा? कसं जगायचं आता? आता काहीच करायचं नाही, आता सगळं करायचं. का म्हणजे?
आरामशीर खायचं प्यायचं आणि काय आता. नाही बरोबर बाबा. मग आता जग फिरायचा विचार आहे का भारत फिरायचा आहे? नाही नाही, जग काय फिरायचं, जग पाहू राहिलं आणि कंटिन्यू पाहू राहिले जग कसं वागत काय चाललंय. आणि याच्या आधी काय काम करत होते बाबा? आम्ही शेती शेती करत तरुण वयापासून तुम्ही शेती शेती करताय? करतो आम्ही. हो, आमची 7-10 एकर जमीन आहे, बागायती आहे. हा कांदे राहते 400-500 क्विंटल. हा. त्याच्यावर अच्छा. मग तुमचा जो खर्च आहे नॉर्मल म्हणजे इथलाही खर्च जो होता तुमचा, हो. मग तुम्ही त्या शेतीच्या उत्पन्नात ना की तुमचं काही पॉलिसी वगैरे नाही होती? नाही, शेतीचे उत्पन्नातूनच आमचा खर्च आहे. मी इथला खर्च विचारते. हा, मॅडमचा. शेतीच्या याच्यातूनच. बाबा आयुष्मान कार्डातून झालाय. आयुष्मान भारत कार्डातून झालाय. हो. तुम्हाला बहुतेक माहिती नसेल. माहित नाही ना मला काय. हा. मग आयुष्मान कार्डातून झालंय. दादा मग 2 मिनिटं, फक्त 2च मिनिटं लक्ष दे. आयुष्मान कार्ड थ्रू झालाय. तू प्रोसिजर इथं आल्यावर केली होती की कार्ड तुमच्याकडे ऑलरेडी होतं? पहिल्या दिवशी ते नाही कळत, पैसे घेतले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सकाळी केलं होतं आयुष्मान कार्ड. अच्छा. संध्याकाळी आलो का तेव्हा ते बंद व्हायचं. मग ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तू प्रोसिजर केली, मग त्याच्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च आला होता? नाही, त्याच्यानंतर मेळ खायचं. हां. मग बाकीच तुमच्याकडे काही एक्स्ट्रा मागितले नाही ना? नाही, आज मागितले. हां. मग ते मग बाबा आता तुम्हाला कळलं की तुमचा 1 सुद्धा वरती रुपया लागला नाही. नाही. ते कार्ड आता एवढा अनुभव असतो तर आम्ही ते कार्ड संघ घेऊन आलो असतो. हा. एवढा अनुभव माहिती हेच नाही ना. आयुष्यमान कार्ड ते 5 लाखापर्यंत त्याचे हे पुढं Limit आहे, बरोबर. लिमिट आहे. प्रत्येक घरात पोरायचं प्रत्येकाचं कार्ड येईल आम्ही. हां. पण एवढा अनुभव या काही काय मला जायचं काय गरज पडेल ते या हिशोबाने आम्ही काय आणलं नाही ते. बरोबर. बाबा हेच तर असतं ना की प्रत्येक माणसाला त्याचं ज्ञान नसतं की हे कार्ड कशासाठी आहे, काय आता काम आम्ही करतं. कशामुळे आलो होतो ते म्हणे हृदय चेक करून या म्हणे. हां. हृदय बरोबर. बरोबर आहे. आपल्याला काय जायचंय फक्त हृदय चेक आपण हे हा. करून येऊ लगेच रिटर्न होऊ. असं ऍडमिट होईल आणि ते असं काही अनुभव नाही नव्हता आम्हाला. बरं. मग आता बाबा तुम्हाला कळलंय की आयुष्मान कार्ड कशासाठी आहे, काय वापर होतो. मग आता हे कळल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा वेळ आली, म्हणजे असं मी म्हणत नाहीये की वेळ नाही, यावी, पण जर वेळ आली तर निश्चितच या कार्डाचा मग वापर करावाच लागेल ना आता. बरोबर. आणि अजून तुमच्या मार्फत अजून 10 लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं हो ही मी इच्छा हो करते. हो चालेल. चालेल बाबा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दादा. काही बोलायचंय तुला? काही तुझ्या मनाच्या भावना व्यक्त करायच्या आहेत? चालेल. धन्यवाद.